Okay, so let's start. No? So क्या डिस्कस किया था लास्ट टाइम? यस, न्यू बैच. What we discuss? Playwright. How to write Yeah, code in Playwright. yeah. The first we written the basic code in Playwright. And test case for title, page, and URL. Yeah, title checking and URL checking. Okay. So here we have written this code. So maybe for the time being, I'm not writing in object-oriented programming. Last time object-oriented programming में लिखा था. ठीक है. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग में अगर लिखना है तो टेस्ट केसेस में आप कैसे कॉल करोगे? इनसाइड द टेस्ट केस यू कैन कॉल ऑब्जेक्ट क्रिएट करोगे ना, obj इक्वल टू ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास. Screen not visible. Visible, Sir? visible. है ना? हाँ. ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास जहां पे यूआरएल पास की है, एंड थ्रू द ऑब्जेक्ट यू कैन एक्सेस द मेथड obj1. ठीक है. So this method will call. This method is expecting the expected title, expected URL that we have passed. The same thing we can utilize for this. मैं बस अभी स्टेबल कर रहा हूँ. कल हमने यूटिलाइज किया था but with the help of functional programming. So whatever we discuss, so in that sir हमने ये भी डिस्कस किया था कि कोई भी एप्लीकेशन की URL अगर मुझे ओपन करनी है तो मैं प्लेराइट के थ्रू डायरेक्टली ओपन कर सकता हूँ. So sample code we have written inside the Playwright. This is the sample code. We created one function. That function is responsible to take the URL, and inside that function we have written the context manager for the synchronization of Playwright. And again we are opening the Chrome browser. So यही मैं रन कर रहा हूँ, checking whether it is working or not. It's not working yet. Yeah, it's open and it's automatically closed because headless mode मैंने false दिया. So whatever we discuss, so again मैं यही same script, कोई भी URL अगर मुझे ओपन करना है तो आपको कंटेक्स्ट मैनेजर का यूटिलाइजेशन करना होगा, सिंक्रोनाइजेशन प्लेराइट एज अ पी, एंड मैं लिख रहा हूँ ब्राउजर नाम का एक वेरिएबल जो मुझे क्रोम ओपन करके देगा. आपको फायरफॉक्स ओपन करना है तो फायरफॉक्स आल्सो फाइन, एनी ब्राउजर इज फाइन. ठीक है. एंड देन आफ्टर दैट फॉर दैट ब्राउजर यू नीड टू ओपन द न्यू पेज because first line is responsible to open the browser, second line is responsible to open the windows on that browser. ठीक है. एंड अगेन क्या करोगे? यहां पे मैंने ऑब्जेक्ट क्रिएट किया है पेज इक्वल टू, और वही पेज पे मुझे क्या करना है? गो टू URL, whatever the URL you are providing. Suppose sir I want to open the google.com, और google.com मैंने ओपन कर दिया and page dot close. समझते हो? सो इस पेज को मैं क्लोज कर रहा हूं, बट इस पेज को नहीं क्लोज करना. किसको क्लोज करते हैं हम? ब्राउजर को. जो ब्राउजर मैंने ओपन किया है उसको ही मैं क्लोज करना चाहता हूं. फॉर द टाइम बीइंग आई एम जस्ट ओपनिंग द दिस एप्लीकेशन. सो गूगल वॉज ओपन, बट यहाँ पे अगर आपको उस एप्लीकेशन को स्टॉप करना है और स्लिप देना है, स्लिप इन द सेंस पाइथन स्क्रिप्ट आपकी स्टॉप होगी. क्या करेंगे? पाइथन स्क्रिप्ट विल बी स्टॉप. So this line of code we have written yesterday, all lines. अगर इसमें अगेन कुछ डाउट है प्लीज लेट मी नो, बिकॉज दिस इज वेरी इंपॉर्टेंट लाइन्स. कोई भी ब्राउजर अगर आपको ओपन करना है, बिकॉज यूआई ऑटोमेशन के लिए रिक्वायर्ड है हाउ टू ओपन द ब्राउजर. दैट इज आवर फर्स्ट स्टेप, हाउ टू ओपन द ब्राउजर.
यस सर ते लाईन नंबर 5 ला आपण हे लिहितो ना काय म्हणतात त्याला कंटेक्स्ट एस वाय त्याला उच्चार काय सर त्याचा सिंक्रोनाइजेशन. हा ते काय असतं सर सी दिस इज द लायब्ररी अवेलेबल. ठीक आहे. ओके हा फंक्शन अवेलेबल आहे सिंक्रोनायझेशन एपीआय मध्ये. तेव्हा हा फंक्शनला तुम्ही बघणार आहे प्लेराइट कंटेक्स्ट मॅनेजर. ठीक आहे. तोच तुम्हाला सर्व गोष्टी करून देणार आहे. आणि सर काल लास्टला तुम्ही एक स्लो अंडरस्कोर मोशन इज इक्वल टू 100 लिहिलं होतं एकदम लास्टला ते हो इथं स्लो मोशन. हा ते फक्त एकदा रिपीट करा. स्लो मोशन. नाउ आई एम जस्ट गोइंग फॉर द 500. ठीक है. सो स्लो मोशन का एप्लीकेशन जब आपका लॉन्ग एप्लीकेशन होगा ना तो वो स्लोली आपका ओपन होता है. ठीक है. बाय डिफॉल्ट अगर नहीं दिया है तो एप्लीकेशन लोड होने का वो ट्राई करता है. बट सपोज आई एम गोइंग फॉर 5000. तो यार let me stop this debugging. Let me run. ब्राउझर क्लोजच होणार नाही जोपर्यंत तो टाइम एंड होत नाही. ठीक आहे. क्लिअर. हा सर ओके स्लो मोशन मध्ये ऍप्लिकेशनला ओपन केलं जातं. ठीक है. द नेक्स्ट वन कि सर मैंने ये एप्लीकेशन ओपन किया. एनी एप्लीकेशन आई एम जस्ट कंसिडरिंग दिस स्टेप अप लर्न. सो स्टेप अप लर्न की यूआरएल आपको पता होनी चाहिए. यूआरएल इन द सेंस जो भी एप्लीकेशन आप ओपन करने वाले हो उसकी. The next strategy कि I have opened the application, I have validated the test with the help of title URL because these are the basic functionality कि जिसके बेसिस पे मैं ये बोल सकता हूँ कि मेरा एप्लीकेशन ओपन हो रहा है. बट सर आई वांट टू चेक द प्रूफ ऑफ दैट एप्लीकेशन कि वेदर एप्लीकेशन इज ओपन और नॉट. तो आप क्या करते हो सर? आई वांट टू टेक द स्क्रीनशॉट्स. मैन्युअली किसी ने अगर आपको बोला है कि कैन यू चेक वेदर दैट एप्लीकेशन इज ओपनिंग और नॉट तो आपको एज अ प्रूफ आप उसको एक स्क्रीनशॉट शेयर करते हो कि ये एप्लीकेशन ओपन हो रहा है. सो प्लेराइट also provided this functionality to take the screenshot of any open page. So functionality says there is one function page dot. जब आप डॉट करोगे so there is a function screenshot. So screenshot function is expecting the path कि आपको screenshot कहाँ पे सेव करना है. अगर आपने path नहीं दिया anyhow it is the कीवर्ड बेस्ड पैरामीटर्स. कीवर्ड बेस्ड पैरामीटर जब स्क्रीनशॉट नाम का फंक्शन आप देखोगे सो दिस फंक्शन दिस मेथड इज एक्सपेक्टिंग पाथ कि आपको स्क्रीनशॉट कहां पे सेव करना है. फॉर एग्जांपल आई एम जस्ट गोइंग विद द सेम कि दिस नाम का स्क्रीनशॉट मैं सेव करना चाहता हूं. सैंपल डॉट पीएनजी नाम का स्क्रीनशॉट मुझे सेव करना. मैंने कीवर्ड भी दे दिया कि पाथ इक्वल टू बिकॉज एनी हाउ दिस इज द मेथड इज एक्सपेक्टिंग दिस पैरामीटर. तो जिस स्क्रिप्ट को जब आप रन करोगे तो ऑटोमेटिकली यू आर गोइंग टू टेक द स्क्रीनशॉट ऑफ योर वेब एप्लीकेशन. एप्लीकेशन रन झालं बट इन आवर डायरेक्टरी देर इज वन PNG file is created. दिसते ऑडिबल? हो सर ऑटोमॅटिक होते ती. हो. और जब इस PNG फाइल को मैंने ओपन किया है सो वॉट एवर वी ओपन उसका स्क्रीनशॉट में ले सकता हूं. समझते? ऑडिबल? सो दिस स्क्रीनशॉट इज ओनली टेकिंग जो भी आपको दिख रहा है उसको व्यू पॉइंट बोला जाता है कि सर जब मैं एप्लीकेशन को ओपन करूंगा सो दिस इज ओनली द व्यू पॉइंट. तो इसका मैंने एक स्क्रीनशॉट ले लिया. अगर आपको फुल पेज का स्क्रीनशॉट लेना है सो देयर इज वन ऑप्शन. उस ऑप्शन को बोला जाता है
full page equal to true. So sample is my viewpoint screenshot. This is the sample one. अभी मुझे फुल पेज का स्क्रीनशॉट लेना है जिसका मैंने नाम लिख दिया sample1 png and running the script. Screenshots are very important. अगर आपका टेस्ट केस फेल हो रहा है तो आपको स्क्रीनशॉट लेने होंगे. So sample1 png will open. See, it will take the screenshot of full page. अभी लोड नहीं हुआ है, so that's why all the data आपको शो आउट नहीं होगा. समझते? ऑडिबल? फर्स्ट वन, अगर आपको बस जो व्यू पॉइंट है, व्यू पॉइंट इन द सेंस जो एंड यूजर यूआई पे सीन करने वाला है उसका स्क्रीनशॉट लेना होगा. तो स्क्रीनशॉट के लिए सेम फंक्शन पेज डॉट स्क्रीनशॉट. Inside that you need to pass the file path कि आपको फाइल कहां पे सेव करनी है. सपोज मैंने बोल दिया s1.png and this function is responsible to take the screenshot of open page. फुल पेज का अगर स्क्रीनशॉट लेना है तो पेज डॉट स्क्रीनशॉट पाथ आप पास करोगे, वॉट एवर द पाथ इज देयर, s2.png, and again you need to pass one parameter. उस पैरामीटर को बोला जाता है full page equal to true. So this function is responsible to take the screenshot of full page. समझता? आता बता. सर जब मैंने स्क्रीनशॉट लिया, so that time all the locators, all the elements are not visible. Some are the blank. यहाँ पे डेटा नहीं दिख रहा है. So for handling this one, we can try out कि जब तक मेरा वेब पेज ओपन नहीं होता है तब तक आप वेट कर सकते हो. So suppose I am just giving slow motion 500 and now taking the sample2. बस ट्राई आउट कर रहा हूं कि sample2 नाम का स्क्रीनशॉट में कैप्चर करने वाला हूं. sample2. See, some of the images are coming. समझता? फर्स्ट स्क्रीनशॉट क्योंकि क्या हुआ है, आपका कंटेक्स्ट वेब एप्लीकेशन पे स्विफ्ट हुआ, उसके बाद इंटरनली वॉट एवर द एलिमेंट्स वी हैव, वो एलिमेंट्स वो लोकेट करने का ट्राई करता है. अब जब करोगे स्क्रॉल डाउन, इमीडिएटली ऑल एलिमेंट्स आपके लोकेट नहीं होते. समझते? यस. सो इस केस में आप स्लो मोशन कर सकते हो कि जब तक मेरा होल एप्लीकेशन ओपन नहीं हो रहा है तब तक आपको कुछ हैंडल नहीं करना. स्क्रीनशॉट इंपॉर्टेंट क्यों है? बिकॉज आगे जाके मैं स्क्रीनशॉट भी लेने वाला हूं. जब मेरा टेस्ट केस फेल होगा, at the time of failing the test case, you can take the screenshot because this is the proof. मैंने वेब एप्लीकेशन को टेस्ट किया है. रिपोर्टिंग में हम स्क्रीनशॉट सपोर्ट करते हैं. रिपोर्टिंग में हम स्क्रीनशॉट को अटैच करेंगे. समझता? टेकिंग द स्क्रीनशॉट द हेल्प ऑफ स्क्रिप्ट. यस सर ते पाथ म्हणजे s1.png जे केलंय तुम्ही ते फक्त नाव आहे का तिथं ऍक्च्युअल फाईल पाथ नाव. मेन्शन करायचंय? फाईल नाव. फाईलचं नाव फक्त ना? हा, तुम्हाला जर ही फाईल दुसऱ्या पाथला सेव्ह करायची तर तिथला पाथ टाका. हा, सपोज आई वांट टू सेव दिस फाइल इन डिफरेंट पाथ, तो वो पाथ आप यहाँ पे एंटर करो. समझता? पीएनजी म्हणजे येस सर सर. विच वन? पीएनजी सॅम्पल डॉट. यस, दिस इज फाइल फॉर्मॅट, इमेज फॉर्मॅट. ठीक आहे. ओके. प्रत्येक इमेजला एक एक्सटेन्शन असतं. तो पीएनजी एक्सटेन्शन वी आर युजिंग. ठीक आहे. हो सर. सर म्हणजे आपण फोल्डर मध्ये पण सेव्ह करू शकतो. हा हा, फोल्डर मध्ये पण फोल्डरचा पार्ट टाकायचा. आता बघा फोल्डरचा पार्ट. सपोज आय एम इनसाइड दिस वन. कहां पे हूं? एलएस. सपोज आई एम इनसाइड पीटी
CD PT 12 LS CD ऑटोमेशन, यहां पे वो CD UI के अंदर, क्योंकि मैंने पाथ करंट पाथ कंसिडर करा, सो इट इज गोइंग इनसाइड दिस पाथ. सर तुम्ही म्हटले की UI ऑटोमेशन मध्ये परत एक फोल्डर आहे, त्या फोल्डरचं नाव आहे सपोज पीस, आणि ह्या फोल्डर मध्ये मला तो स्क्रीनशॉट टाकायचे. तर तुम्ही डायरेक्टली इथं त्या फोल्डरचा पाथ देऊ शकतात. कसा देणार? पिक्स अंडरस्कोर दिस. अभी मैं जब रन करूंगा तो मेरे स्क्रीनशॉट यहां पे सेव आउट नहीं होंगे, इट विल गोस टू दी दैट पर्टिकुलर फोल्डर. चलो मैं रन करता हूं. लेट मी डिलीट दिस वन. आई एम जस्ट रनिंग द these. Let's see, screenshots are taking on. बघा तर आता इथं बाहेर सेव्हच झालं नाही, या पर्टिक्युलर फोल्डर मध्ये जाऊन ते सेव्ह झालं. समजतं? ऑडिबल? Yes. यस सर. सो वॉट एवर द पाथ. सर आपको डेस्कटॉप पे सेव करना है तो डेस्कटॉप का पाथ दे दो. सर आपको डाउनलोड में सेव करना है तो डाउनलोड का पाथ दे दो. क्लियर? Yep. ठीक है. सो ठीक है. सो यहाँ पे मैंने अंडरस्कोर आहे ते का स्लॅश आहे? पिक अंडरस्कोर आहे का स्लॅश आहे? पाथच्या पुढे पाथ. स्लॅश. अरे Slash. पाथ असा डिफाईन केला जातो, कुठल्याही फोल्डरचा पाथ. सपोज आय एम ओपनिंग सी ड्राइव. ठीक है. सी ड्राइव के अंदर डेमो, हे बघा हा पाथ असतो वरती. ठीक आहे. क्लिअर? ओके. आता ह्या पाथ मध्ये जाऊन मला ती इमेज सेव्ह करायची तर इथे इमेज सेव्ह करू शकतो. सर डेस्कटॉपला मला सेव्ह करायची तर डेस्कटॉपचा पाथ आपल्याला लागणार आहे. क्लिअर? ओके. ठीक आहे. सो जनरली वी यूज दिस कमांड pwd present working directory. This command will give you the path. ये आपके फोल्डर और आपका जो एप्लीकेशन रन हो रहा है वो कौन से डायरेक्टरी में रन हो रहा है. ठीक? क्लियर? सर हे स्लो मो वेटचं काम करतं का सर इथं? हो. इम्प्लिसिट वेट, एक्सप्लिसिट वेट तिकडं सेलेनियमचं वेगळं, इकडं हे स्लो मोशन. हे एक्सप्लिसिट वेट आपलं इम्प्लिसिट वेट म्हणून काम करेल म्हणजे इथं. हा इम्प्लिसिट वेट म्हणून. इंटरनली Okay, sir. प्लेराइट ते सपोर्ट करतो. ओके सर. जब तक मेरे ऑल द लोकेटर्स लोकेट नहीं होंगे. बिकॉज क्या होता है, जब भी आप कोई वेब एप्लीकेशन ओपन करना चाहते हो, एनी वेब एप्लीकेशन, ठीक है, सपोज आई एम ओपनिंग बुक माई शो. सो एट अ टाइम ऑल दी डेटा लोकेट नहीं होता है. देखो इट इज टेकिंग सम टाइम टू लोकेट द डेटा, राइट? यस. यस. So all the locators, anyhow, this Pune city sign on, then this toggle button, this search button, these all are the locators. So जब तक all the locators locate नहीं होंगे तब तक आपको उसको slow motion. So this value is a default. अगर आपने नहीं दिया है तो by default it will take 0. ओके. ती मिलीसेकंड मध्ये असते का सर? हाँ millisecond. ओके. ठीक है. So generally we are using the slow motion also, and if you are not using slow motion, so sometimes there is a chances कि आपकी script fail हो सकती है, because आणि generally application किती होतं सर? generally see depend on your application, no? Performance of application. ठीक है. यस. But by default we are going for the higher side, because मैं script को stop नहीं कर रहा हूँ. दिस इज द टाइम डॉट स्लीप. क्या होता है रे? पाइथन का टाइम डॉट स्लीप है. मीन्स इसका मीनिंग है मैं इंटरप्रिटर को स्टॉप कर रहा हूं. मीन्स स्क्रिप्टला मी इथं स्टॉप करतोय. अरे ते ह्याच गोष्टी प्रिव्हियस बॅचेस कॅन्डिडेट, एक आपण टाइम
एक एक्सप्लिसिट वेट आणि एक काय केलं होतं रे, इम्प्लिसिट वेट. या तिघांचा मिनिंग माहिती आहे? हो. हा. आता ह्या प्ले राइट मीन्स दिस बैच, इनके लिए नो इम्प्लिसिट वेट, देर इज नो एक्सप्लिसिट वेट, बिकॉज प्ले राइट ऑलरेडी इम्प्लिसिट वेट एक्सप्लिसिट वेट को सपोर्ट करता है. क्लियर? येस. चलो. म्हणजे सर जे स्लो मोशन आहे त्याचं काम आहे की तिथे जाऊन तेवढे मिली सेकंद थांबायचं आणि मग स्क्रीनशॉट घ्यायची, जेणेकरून पूर्ण फक्त आपल्याला स्क्रीनशॉटला नाही, हे तुम्ही नेक्स्ट सगळ्यांसाठी यूज करू शकता. ठीक आहे. आता मी स्क्रीनशॉट साठी दिलाय, काल मी विदाउट स्क्रीनशॉट होते तरी स्लो मोशन दिलं होतं. हो. ठीक है सर. सो दिस इज द URL दैट वी आर ओपनिंग. सो सिंपल URL, बट मोस्ट ऑफ द टाइम क्या होता है, देयर इज अ ऑथेंटिकेटेड URL. ऑथेंटिकेटेड URL means anyone, what is the authenticated URL? ते पासवर्ड आणि युजर नेम लागतं सर त्याला. Yes. See, there is one example, basic example मैं ले रहा हूं. This is the authenticated URL. Means there is one popper. जब तक आप यूजर नेम पासवर्ड एंटर नहीं करोगे तब तक आपका वेब एप्लीकेशन ओपन ही नहीं होता है. सो इस टर्मिनोलॉजी को ऑथेंटिकेटेड URL बोला जाता है. समझते? ऑडिबल? येस. येस. मैन्युअली अगर आप देखोगे, सो इनसाइड मैन्युअल टर्मिनोलॉजी आप क्या करते हो सर, मैन्युअली जाके मैं यूजर नेम फॉर दिस एप्लीकेशन, डिफॉल्ट यूजर नेम इज एडमिन एंड डिफॉल्ट पासवर्ड इज एडमिन, और मैंने साइन इन पे क्लिक किया है मैन्युअली, तब जाके मेरा एप्लीकेशन ओपन होता है. So this type of application is an authenticated application. जब तक आप यूजर नेम पासवर्ड एंटर नहीं करोगे तब तक आप एप्लीकेशन में एंटर नहीं हो सकते. रियल टाइम सिनारियो आप देखोगे कुछ कि सर मेरे पास एक स्टेप अप लर्न का पोर्टल एप्लीकेशन है, तो मैंने एंड यूजर को कुछ पब्लिक डेटा प्रोवाइड करके रखा है कि दिस इज माय पब्लिक डेटा. जब तक आप यूजर नेम पासवर्ड और वी कैन से OTP एंटर नहीं करोगे तब तक आप एप्लीकेशन में एंटर ही नहीं होने वाले हो. So these type of scenario they are handling with the help of authentication. Sir, authenticated URL जर मी ओपन करायचा ट्राय केला with my Playwright application, I am just opening this one. आता मला सपोज स्क्रीनशॉट भी घ्यायचा आहे तर सॅम्पल डॉट स्क्रीनशॉट अँड आय एम ट्राइंग टू ओपन द URL. ते मध्ये नेव्हिगेटच करत नाही, नेक्स्ट पेजला जातच नाही. हाँ, अगर ये ऑथेंटिकेटेड API URL नहीं होगी तो डायरेक्टली इट इज गोइंग टू ओपन. सो सर हाउ टू हैंडल दिस वन? सो देयर इज अ बेसिक सिंटैक्स. जब भी आप कोई भी ऑथेंटिकेटेड URL ओपन करोगे तो आपको पास करना होता है यूजर नेम पासवर्ड इन URL. सेकंड ऑप्शन पण असतो HTTP credentials, that also we can pass. But the first option कि आपकी URL पैटर्न ऐसे ही होना चाहिए कि सर सपोज दिस इज माय URL, तो बेसिक पैटर्न आफ्टर द HTTPS slash after this one you need to pass username admin, password admin @URL. Then only through the automation you are going to open the authenticated URL. समझते हो?
एपीआय ला पण ह्या गोष्टी असतात, कारण एपीआय ला जर मी ती URL ओपन करायची ट्राय केली तर मला काय स्टेटस कोड येईल रे? क्लाइंट साइड एरर कुठला येईल? अनऑथराइज. तो मैंने एपीआई में एक पैरामीटर में पास करता हूं auth इक्वल टू वन टपल, इनसाइड दैट टपल वी आर पासिंग द यूजर नेम पासवर्ड. बट यूआई के लिए अगर मुझे इस यूआरएल को ओपन करना है तो आपका सिंटैक्स फॉर यूआरएल HTTPS, यूजर नेम इज एडमिन, पासवर्ड इज एडमिन @ URL. So now I am trying to open this URL. बघा ऑटोमेटिकली ओपन व्हायला हवी. अभी मैं यूजर नेम पासवर्ड पास ही नहीं कर रहा हूं. समजतं? ऑडिबल? सी, एंड दिस इज द स्क्रीनशॉट ऑफ दैट पेज. यस. सर पण ते आपल्याला कळणार कसं की ते ऑथेंटिक आहे किंवा त्याचा पासवर्ड आणि ते कसं See, कळणार? manually before running the automation, we are trying for manual, no? तर मॅन्युअली ते तुम्हाला म्हणतायत ऑथेंटिकेटेड URL यालाच म्हटलं जातं जेव्हा पॉपअप येणार आहे. ठीक आहे? क्लिअर? यस. ऑडिबल? नाही कळलं सर. अरे ही URL जर मी कुठल्याही वेब ऍप्लिकेशनला ओपन केली, फायरफॉक्सला, हा. तर काय होणार आहे? सपोज आय एम ओपनिंग दिस URL इन फायरफॉक्स. ऍप्लिकेशन ओपनच होणार नाही. ओके. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही युजर नेम पासवर्ड एंटर करत नाही तोपर्यंत ऍप्लिकेशन ओपन होणार नाहीये. या टर्मिनॉलॉजीला ऑथेंटिकेशन म्हणतात. तो पासवर्ड आणि हे आपण द्यायचं ना, म्हणजे युजर नेम. हा, आता बाय डिफॉल्ट ह्या ऍप्लिकेशन साठी युजर नेम पासवर्ड ऍडमिनच आहे, तरच ती ओपन, नाहीतर ती ओपन होणार नाही. समजतं? हो सर. याच्यासाठी तुम्ही टेस्ट केसेस पण लिहू शकतात. You open the URL with different टेस्टिंग. कुठल्या कुठल्या असतील रे? एनीवन मॅन्युअल टेस्टिंग पाहिलं असेल तर व्हॉट आर द टेस्ट केसेस दॅट वी आर गोइंग टू राईट फॉर ओपनिंग द ऑथेंटिकेटेड URL? रॉंग पासवर्ड, फर्स्ट टेस्ट केस, व्हॅलिड पासवर्ड, व्हॅलिड युजर नेम. valid username and valid password. Then you can check whether my application is working or not. Second test case, invalid username, valid password. Then you can check whether my application is working or not. Third test case, valid username and invalid password. Then you can check whether the application is working or not. Fourth test case, invalid username and invalid password. Then we can check the application is working or not. समझतं? मैं एप्लीकेशन का वैलिडेशन वेरिफिकेशन कर रहा हूं विद द हेल्प ऑफ डिफरेंट सिनारियो. अगर इसका ऑटोमेशन करना है, 4 डिफरेंट टेस्ट केसेस लिखने हैं, तो यू कैन राइट द टेस्ट केसेस कि सर जो भी URL है इसको मैं डायनामिक बना सकता हूं. यस. So we can write that function कि function is expecting username, password and URL. तो मैं ऐसे भी फंक्शन क्रिएट कर सकता हूं ना, डेफ चेक URL username इक्वल टू बाय डिफॉल्ट वाला दे देता हूं एडमिन, पासवर्ड बाय डिफॉल्ट वाला दे देता हूं कुठला रे? एडमिन. एंड इनसाइड दिस फंक्शन वी आर गोइंग टू यूटिलाइज कि यूजर नेम विल कम फ्रॉम दिस वन. तो मैंने बोल दिया कि दिस इज माय यूजर नेम, string formatting, and this is my
पासवर्ड। तो इस फंक्शन को जब कॉल किया जाएगा तो ये फंक्शन 2 पैरामीटर से कॉल होगा। समझता? ऑडिबल? यस सर। सो अगर ये पेज नहीं ओपन हो रहा है तो सर कुछ मुझे क्या आने वाला है? एक्सेप्शन। So that exception also you can handle. So just writing the first test cases for this one. We are going to write the helper function also. Helper. In that we will handle the auth URL, and inside that helper function I will return these exact function. ये फंक्शन को कॉल करते टाइम कितने वे से कॉल कर सकता हूं सर? चेक यूआरएल नाम का फंक्शन ऐसे भी कॉल कर सकता हूं विदाउट पैरामीटर। अगर विदाउट पैरामीटर पास कर रहा हूं तो बाय डिफॉल्ट वाले लेगा। इस फंक्शन को नेक्स्ट टेस्ट केस से मैं कॉल कर सकता हूं इनवैलिड यूजर नेम वैलिड पासवर्ड के थ्रू। तो इसको मैं ऐसे भी कॉल कर सकता हूं क्या? इनवैलिड यूजर नेम, सपोज मैंने दे दिया कि यूजर नेम इज अ स्टेप अप। सेकंड टेस्ट केस के लिए इस फंक्शन को मैं ऐसे भी कॉल कर सकता हूं वैलिड यूजर नेम एडमिन पासवर्ड इनवैलिड। मैंने बोल दिया पासवर्ड @123 एंड द नेक्स्ट फंक्शन ऐसे भी कॉल कर सकता हूं इनवैलिड यूजर नेम इनवैलिड पासवर्ड। क्या मेरी बात सबको क्लियर है? 4 डिफरेंट टेस्ट केसेस लिख सकता हूं फॉर स्पेसिफिक सिनारियो। यस। इथे डेफ आपण चेक URL केलं ना, पण ते फंक्शन आता ऑलरेडी जर आपण तिथे पाथ दिला आहे ना सर page.goto, तरी पण मग ते फंक्शन खाली कॉल करावं लागेल का? अरे हे कॉलिंग द फंक्शन आहे ना, आधी मी हा फंक्शन क्रिएट नाही केला होता। हा आधी नव्हता या लाईन ऑफ एक्झिक्युशन एक्झिक्यूट करायचं तर काय करावं लागतं? फंक्शन कॉल करावं लागेल ना, हो तरच ते एक्झिक्यूट होतील। मग मी खाली कॉल केला त्या फंक्शनला, असा कॉल करणार आहेत आपण फंक्शनला। हो ठीक है, चलो। सो इसके अंदर मैं एक्सेप्शन हैंडल कर रहा हूं। ट्राई दिस वन, you can try this one, else, or we can say the accept exception as e। तो मैं रिटर्न कर रहा हूं सर, ये फंक्शन रिटर्न करवा रहा है फॉल्स। अगर कोई भी एक्सेप्शन आ रहा है तो फंक्शन विल रिटर्न द फॉल्स वैल्यू। बट अगर एक्सेप्शन नहीं है तो यू कैन चेक the current title of that page, you can check the current URL of that page कि यही URL ओपन हो रही है या नहीं। करंट URL चेक करना है तो कैसे करते हो? page.url। सर page.url में मेरा बेसिक ऑथेंटिकेशन ओपन हो रहा है या नहीं। इनसाइड दिस वन वेदर इट इज ओपनिंग और नॉट। तो फंक्शन को मैंने मॉडिफाई कैसे किया है? देखो, इफ दिस वन इक्वल टू मेरा page.url अगर है तो मेरा फंक्शन रिटर्न ट्रू करेगा, एल्स माय फंक्शन इज रिस्पॉन्सिबल टू रिटर्न द फॉल्स वैल्यू। सो नाउ वी विल हैंडल दिस सिनेरियो इन डिफरेंट केसेस। रिटर्न ट्रू मींस एसेट ट्रू। एसेट ट्रू आ रहा है मतलब मेरा टेस्ट केस पास हो रहा है। ऑडिबल? यस। Basic understanding of writing the test cases. So let's start to write 4 different test cases for this function. Test auth URL। आता हेल्पर फंक्शन कुठे इम्प्लिमेंट केलाय तो आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल। फ्रॉम हेल्पर ऑथ इम्पोर्ट स्टार नहीं कर रहा हूं तो स्पेसिफिक फंक्शन करना है, तो स्पेसिफिक फंक्शन चेक URL मैंने एंटर कर दिया। द फर्स्ट टेस्ट केस is responsible to validate
valid username and valid password. First test case. So def test URL with vuser valid user name underscore v password. फंक्शनला कॉल केला जाईल ना, assert check URL password admin. ये फंक्शन क्या करने वाला है? ये फंक्शन दो ही पैरामीटर रिटर्न करेगा. या तो ये फंक्शन मेरा ट्रू रिटर्न करेगा, assert true means my test case is pass. अगर ये कंडीशन सेटिस्फाइड नहीं है तो मेरा फंक्शन फॉल्स रिटर्न करेगा. अगर कुछ एक्सेप्शन आ रहे तो फंक्शन फॉल्स रिटर्न करेगा. सो assert false means my test case is a fail. समजता आता? अरे हे कोड कॉमन झालेत ना, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा इफ एल सर्वांना माहिती है कभी वर्कआउट हो तो. सो यहाँ पे मैंने क्या कर दिया, वेरिफिकेशन ऑफ एप्लीकेशन. मैं वेरीफाई कर रहा हूं ना कि करंट यूआरएल इससे मैच होनी चाहिए. अगर मैच हो रहा है तो रिटर्न ट्रू करेगा, एल्स रिटर्न फॉल्स करेगा. इज दैट क्लियर? सर आपण ते ट्रायच्या आतमध्ये लिहिलंय पण है ना? हाँ, ट्राय एक्सेप्शन हँडलिंग होय. याच्यातच एक्सेप्शन आलं ना, इथं येऊ शकतं ना एक्सेप्शन. इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड दिल्यावर रिस्की कोड आहे ना हा. इथं जर एक्सेप्शन आलं तर एक्सेप्ट ब्लॉक एक्झिक्यूट होईल. एक्सेप्ट ब्लॉक काय म्हणतोय मी, रिटर्न फॉल्स करेल आणि मी बाहेर जाईल. फंक्शन जब भी रिटर्न वैल्यू करता है मतलब फंक्शन से वो बाहर चला जाता है वैल्यू लेके. चलो, सो दिस इज आवर फर्स्ट टेस्ट केस जहां पे मैंने यूजर नेम पासवर्ड पास किया है. अगर सर ये नहीं हो रहा है तो मैं बोल दूंगा फेल ड्यू टू ऑथ एरर. So first test case I am running here. तर लवकर आपण या टेस्ट केस कंप्लीट करूया. See, it's opening and test case is fail. Why it's fail? Let me check. Username assertion error. Username जाता है बराबर fail due to auth error. क्यों हो रहा है? Let me check. Check URL. सर ती क्लोज करायची राहिली वाटतं. कुठं क्लोज करायचे राहिले? नाही, क्लोज आपोआप होईल. चलो, सो विल डिस्कस द वन टर्मिनोलॉजी. जब भी मेरा कोई भी कोड फेल होता है तो मैं यूटिलाइज करता हूं पीडीबी, पाइथन डिबगर. पीडीबी का मीनिंग क्या होता है एनीवन? पीडीबी विल गिव द कंट्रोल टू यूजर. जब भी आप दिस 2 लाइन ऑफ कोड लिखोगे तो इसका मीनिंग है कि अभी कंट्रोल मेरे पास आएगा, स्क्रिप्ट के पास कंट्रोल नहीं है. नाउ आई विल डिबग द लाइन, आई विल डिबग द कोड लाइन बाय लाइन की खरंच या गोष्टी एक्झिक्यूट होत आहेत का. कारण तुम्ही जर सॅम्पल म्हटलेत तर ऍटलिस्ट ही लाइन तरी एक्झिक्यूट होते. सॅम्पल मीन्स ही लाइन तर एक्झिक्यूट होते कारण इट्स टेकिंग द स्क्रीनशॉट. ऑडिबल? यस. ऑडिबल. एनी अदर डाउट? चलो, लेट rerun the test case again. Now control is सर तिथं इफ कंडिशन मध्ये युजर नेम द्यायला पाहिजे होतं ना आपण पॅरामीटर मध्ये. इफ कंडिशन मध्ये खाली इथं इफ आपण इथं दिले, इथं खाली इथं त्याच्यात आपण इथं आपण आता युजर नेम आणि पासवर्ड पण द्यायला पाहिजे होतं ना युआरएल मध्ये. कारण आपण तिथं पास करतोय तर ती युआरएल मॅच होत नाही ना याच्यासोबत. इथं पास करतोय नाही. इथं पण इफ कंडिशन मध्ये द्यायला लागेल ना खाली. नाव आपण जिथं पेज युआरएल ला मॅच करतोय कंडिशन. बघा आता
गोष्ट. ओपन झाल्यावर ही सिक्युअर URL असते. अरे हा तिथं येत नाही ना का ते पासवर्ड येते. हो, ठीक आहे. सिक्योर URL असतं ना, कारण तुम्ही जर एप्लीकेशनला क्यों ये सिक्योर होती है, अगर आप कोई भी एप्लीकेशन ओपन करोगे और वहां पे यूजर नेम पासवर्ड अगर शो आउट हो रहा है एंड यूजर को, इट इज नॉट सिक्योर एप्लीकेशन नो. कारण मग ते यूजर नेम पासवर्ड यूज करून कोणीही एप्लीकेशन यूज करेल. फॉर एग्जाम्पल, अरे मैं फेसबुक यूज करता हूं तो मेरा यूजर नेम पासवर्ड बस मुझे ही पता है ना. अगर फेसबुक URL पे मेरा यूजर नेम पासवर्ड शो आउट हो रहा है तो एनीवन कैन यूटिलाइज दैट वन. So that's why these URLs are secure. HTTPS Hypertext Transfer Protocol secure. समजतं? कोणाचा डाऊट होता? URL ला त्या गोष्टी शो आउट होत नाहीयेत एंड युजरला. चलो लेट डिबग दिस सिनारिओ ना फर्स्ट. टेस्ट केसेस डिबग करूया. कुठं फेल होतंय ते डिबग करूया. फेल होतंय वेल अँड गुड, आपण त्याला डिबग करून फिक्स करूया. नाऊ कंट्रोल माझ्याकडे आलाय. आतापर्यंत कंट्रोल मी स्क्रिप्ट कडे दिला होता की स्क्रिप्ट रन कर. जब तक मैं नेक्स्ट लाइन एग्जीक्यूट नहीं करूंगा, फॉर नेक्स्ट लाइन वी आर प्रेसिंग द N एंटर. मैं अभी एंटर हुआ हूं लाइन नंबर 8 पे ट्राई ब्लॉक के अंदर. सी दिस डिबगिंग्स आर वेरी इंपॉर्टेंट नो. इंटरव्यू में क्वेश्चन आता है, अगर आपकी टेस्ट केस फेल होती है सो व्हाट इज योर अप्रोच? रियल टाइम कैंडिडेट्स, इफ ड्यूरिंग द एग्जीक्यूशन your test case is failed, so what is your approach, sir? We are going to debug that test case. असा क्वेश्चन रियल टाइम कैंडिडेट्स ला येतो. काय येतो बघा. सर देर इज 100 टेस्ट केसेस, दैट्स फाइन. आउट ऑफ 100 95 टेस्ट केसेस आर पास, 5 टेस्ट केसेस आर फेल. So what is your approach to fix these test case? आता हे कोणाला माहिती असेल ज्याने त्या ऑटोमेशन मध्ये काम केलेलं आहे ना. और अगर आपने इंडस्ट्री में काम नहीं किया तो आपको नहीं पता है कि कैसे फिक्स करना है, कैसे आप उसको डिबग करते हो. So your answer should be, if any test case is fail, so we are running that single test case and we are debugging the test case with the help of PDB, Python debugger. Clear? प्रत्येक टेस्ट केसच्या आधी लिहायचं काय सर हे? जी फेल होते ती टेस्ट कर. त्यालाच फक्त म्हणजे जर प्रत्येक आपल्याला लिहायचं असंच नाहीये. आपल्याला जर लाइन बाय लाइन कोड बघायचा आहे तर ठीक है. नाउ मैं लाइन बाय लाइन मेरे पास कंट्रोल लेके आया हूं. चलो N मीन्स नेक्स्ट लाइन पे मैं जाऊंगा. नाउ आई एम एट लाइन नंबर 8. जब तक मैं N प्रेस नहीं करूंगा तब तक मेरा एप्लीकेशन, मेरी स्क्रिप्ट नेक्स्ट लाइन पे एंटर नहीं होगी. नाउ आई एम एट लाइन नंबर 9. म्हणजे इथं कुठलाच एरर नाहीये, पुढे जातोय. N ब्राउजर. N now it's going to execute. मीन्स बॅकएंड में ब्राउजर ओपन हुआ है. N बॅकएंड मध्ये ते ब्राउजर ओपन झालेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल, इट्स ओपन इन बैकएंड. समझतं? ऑडिबल? क्योंकि अभी तक मेरे URL हिट ही नहीं की. बॅकएंडला अरे इथं दिसतं ना, तुम्ही हे ऍप्लिकेशन ओपन झालंय बघा, दिस वन. तिथं तुम्हाला असं दिसतंय की ऑटोमेटेड एप्लीकेशन, ऑटोमेटेड ब्राउजर. दिस इज द ऑटोमेटेड ब्राउजर. टेस्ट एप्लीकेशन पे टेस्ट लिख के आता है जो स्क्रिप्ट से. एंड दिस इज द नॉर्मल नो, जो मैंने मैन्युअली ओपन किया. समझता? हो सर. ठीक है. चलो सर, मतलब लाइन नंबर, this one is working fine, this one is working fine, this one also working fine. Now I am at line number 12.
लाईन बाय लाईन डिबगिंग सांगतोय. असंच रिअल टाइम इंडस्ट्रीमध्ये आपण करणार आहेत. आपल्याला जर कुठलाही कोड समजत नसेल तर तो डिबग करायचा असतो लाईन बाय लाईन, की त्याचा आउटपुट काय येते, त्या पेजचं आउटपुट काय येते, ऑब्जेक्ट क्रिएट होत आहेत का, डेटा काय येतोय. चलो, सो लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट वन. नेक्स्ट मीन्स n गो टू दिस URL. सर ही URL ओपन होते का बॅकएंड? हा, ओपन होते URL. मीन्स up to this one there is no problem, sir. Line number 13 is working fine. Page dot screenshot. स्क्रीनशॉट सबमिट झाला असेल बघा. अजून माझी स्क्रिप्ट एंडच झाली नाहीये. आता मी कुठल्या लाईनला आहे? लाइन नंबर 14. मीन्स इस लाइन पे मैं आया हूं. अभी तक मुझे तो कुछ एरर ही नहीं आया सर, बिकॉज मैं आगे जा रहा हूं. ऍक्च्युअली एरर इथंच येणार आहे. तो इथं कंपेअर करत नाहीये. का कंपेअर करत नाहीये ते बघूया. चलो, ठीक, बैकएंड में सब रन हो रहा है बट इट इज द कोडिंग साइड मिस्टेक इशू. चलो, n सर पेज डॉट URL येते का बघूया. हा सर, दिस इज द पेज डॉट URL. बट मॅन्युअली मी मॅन्युअली असं एक्सपेक्ट करत होतो, बट ऑटोमेशन के थ्रू आपकी URL में यूजर नेम पासवर्ड आ रहा है. जिसका क्वेश्चन था ना उसका क्वेश्चन यहाँ पे क्लियर होगा. मी पण तेच म्हणत होतो. तर दोन गोष्टी झाल्यात. कुठल्या दोन गोष्टी? मॅन्युअल कंटेक्स्ट, ऑटोमेशन कंटेक्स्ट. मॅन्युअली तुम्ही जेव्हा त्या URL ला सीन करताय, ऑथेंटिकेटेड URL ला, तर त्या URL मध्ये तुम्हाला युजर नेम पासवर्ड दिसतच नाही. येस और नो? यस. नाही दिसत आहे सर. बट ऑटोमेशन के थ्रू जब आपने पास किया है, सो दैट टाइम यू आर एबल टू सी द यूजर नेम पासवर्ड. इस पे ऑप्शन बोलता हूं. एक ऑप्शन आएगा न्यू कंटेक्स्ट, ठीक है, वो भी हम डिस्कस करते हैं कि बैकएंड से ही आप क्रीडेंशियल पास कर दो. HTTP क्रीडेंशियल बैकएंड से भी हम पास करते हैं एक डिक्शनरी के अंदर. दैट आल्सो वी विल डिस्कस. सो लेट मी फिक्स दिस टेस्ट. तर ही कंडिशन मॅच होते का? नाही होते. सो our function is going inside false. So that's why our test case is failed. समजतं? ऑडिबल? येस. काय मॅच नाही झाली? अरे ही एक्सपेक्टेड इज दिस वन. ऍक्च्युअल मध्ये कुठली येते? ही येते. पासवर्ड आणि ह्याची येते युजर मी इक्वल टू टाकले ना. ही स्ट्रिंग इक्वल टू दिस स्ट्रिंग, इट इज नॉट मैचिंग. तो मेरा फंक्शन रिटर्न फॉल्स कर रहा है ना. समझते? ऑडिबल? चलो, इस पे भी ऑप्शन में बताता हूं. चलो, फॉर द टाइमिंग आई एम जस्ट मैचिंग दिस कंडीशन. कोणती रे? एक्सपेक्टेड इन लिख देता हूं. चलो, आता मॅच होईल का असे दिल्यावर? क्लियर? यस. ऑडिबल? बेसिक इन API पेज डॉट URL. त्याच्यात इन मध्ये तर ते येणार आहे. एग्जिट. नाउ आई हैव फिक्स दिस टेस्ट केस. सो सर PDB नहीं चाहिए. टेस्ट केस डायरेक्टली रन करतो. बघा, अजूनही मॅन्युअली
तुम्हाला URL मध्ये युजर नेम पासवर्ड दिसत नाहीये. मॅन्युअली जेव्हा तुम्ही बघतात ना URL, तो दिसत नाही. ठीक है, सो यू कैन यूटिलाइज दिस वन. अगर मुझे URL में यूजर नेम पासवर्ड भी नहीं चाहिए तो सेकंड ऑप्शन हम ट्राई आउट करते. कौन सा रे? सेलेनियम. ठीक है. इफ आई एम रिटर्निंग हियर द प्रिंट पेज डॉट URL, हा फंक्शन जो आपण लिहिलाय तो फंक्शन कॉल नाही केलाय, फंक्शनला कॉल करतो. चेक URL. पास नाही केलं तरी चालेल. आता दोघं सिनारिओ घेतोय. URL मध्ये यूजर नेम पासवर्ड येतोय. सेकंड सिनारिओ, इस URL को आप HTTP क्रीडेंशियल से भी हैंडल कर सकते हो. HTTP क्रीडेंशियल्स ने कैसे हैंडल करना है? सो दिस फंक्शन इज फाइन. लेट मी गो विद द सेकंड सिनारियो कि सर मैं ब्राउजर ओपन करूंगा विद सिंक्रोनाइजेशन. मैं ब्राउजर ऐसे ओपन कर रहा हूं, ब्राउजर इक्वल टू दिस वन एंड पेज इक्वल टू ब्राउजर डॉट न्यू पेज एंड यहां पे मैंने गो टू कर दिया दिस वन. अकाउंट नाही, हीच URL देतो सध्या. कुठली URL? दिस वन. दोघं गोष्टीने ट्राय करूया. यूजर नेम आता आपण डायरेक्टली देऊया ऍडमिन अँड ऍडमिन. सेमच आहे ना? येस. गो टू अँड आय एम जस्ट प्रिंटिंग पेज डॉट टायटल पेज डॉट URL आणि हे एक्झिक्यूट करतो. होतंय का बघूया. दिस इज URL. चलो नेक्स्ट अप्रोच से भी हम कर सकते हैं. नेक्स्ट अप्रोच क्या बोल रहा है कि आप एक कंटेक्स्ट क्रिएट कर दो. जो मैंने बोला कि ऑटोमेशन का कंटेक्स्ट अलग है, मैनुअल का कंटेक्स्ट अलग है. सो आई एम क्रिएटिंग वन ऑब्जेक्ट context equal to browser dot new context, and inside that new context I am providing the HTTP credentials. So HTTP credentials अगर आपको प्रोवाइड करना है, so it is expecting always HTTP credentials are expecting the dictionary. आता डिक्शनरी काय असते ते मला माहित नाहीये. So डिक्शनरी की फर्स्ट की यूजर नेम होगी जिसकी वैल्यू एडमिन है. डिक्शनरी की सेकंड की पासवर्ड होगी एंड जिसकी वैल्यू एडमिन है. तो अगर आपने न्यू कंटेक्स्ट ब्राउजर पे ही सेट कर दिया कि दिस इज द HTTP credential, this is the dictionary, the first parameter is a username जिसको मैंने बोल दिया है admin, पासवर्ड जिसको मैं बोल रहा हूं admin. समझतो? ऑडिबल? यस. ऑडिबल टू ऑल. आता हा कंटेक्स्ट मी सेंड करतोय ऍप्लिकेशनला आणि ऍप्लिकेशन मी असं ओपनच करत नाहीये. ऍप्लिकेशन डायरेक्टली असं ओपन करतोय. आता युजर नेम पासवर्ड आधीच मी HTTP कंटेक्स्टला देतोय, म्हणजे मी ब्राउझरला तो डेटा सेंड करतोय. लेट मी रन दिस वन. लेट चेक वेदर इट इज वर्किंग ऑर नॉट. इट इज नॉट वर्किंग. Why it is not working? वापरलंच नाही आपण. नाही, कंटेक्स्ट मी डायरेक्टली सेट केला. न्यू कंटेक्स्ट कुठे सेंड केलं? सेट केला. का नाही वर्क होते? कारण आपण डिक्शनरी शेअर करतोय. आपल्याला तिकडं सेंड करायचं असेल तर आपल्याला
JSON डेटा शेअर करावा लागेल, कारण ऍप्लिकेशनला डेटा पाठवतोय. लेट मी चेक वेदर इट इज वर्किंग ऑर नॉट. असंच वर्क होणार पाहिजे. हा, न्यू कंटेक्स्ट. समजतं? ऑडिबल? ऑडिबल. हा, न्यू कंटेक्स्ट फंक्शन कसा घेतोय बघूया. व्ह्यू पॉइंट्स हे नकोय आपल्याला. आपल्याला पास करायचे आहेत क्रिडेन्शियल, HTTP क्रिडेन्शियल्स, प्रॉक्सी पण नाही, रेकॉर्ड पण नाही, HTTP क्रिडेन्शियल्स अशा पास करायच्या आहेत नन म्हणून. चलो, आता मी तर JSON मध्ये घेतलाय. JSONचा डेटा असा जायला हवा, युजर नेम पासवर्ड असं जायला हवं. ठीक आहे, लेट ट्राय. नाही होते तर आपण चेक करूया का नाही होते. एरर पास की फ्रॉम नन playwright dot error go to user authentication at okay navigation. This is browser is opening. Okay, on that page we are opening this one आणि मी ब्राउझरलाच तो कंटेक्स्ट सेंड करतोय. ठीक आहे, न्यू कंटेक्स्ट सेंड करतोय. तर तुमचं म्हणणं काय आहे की कंटेक्स्ट तुम्ही सेट केला नाहीये, राईट? बघूया, कंटेक्स्ट सेट करूया. ब्राउझरला तर कंटेक्स्ट सेट झालाय, पण पेजला पण तो कंटेक्स्ट सेट करावा लागेल का? आफ्टर दिस वन सपोज आय एम गोइंग विथ द पेज डॉट न्यू नो पेज पे वही कंटेक्स्ट मुझे सेंड कर दो. सो पेज इक्वल टू कंटेक्स्ट डॉट न्यू पेज. हा कंटेक्स्ट वर मी न्यू पेज ओपन करायचा ट्राय करतो. लेट चेक. आता व्हायला हो का? आधी फक्त आपण ब्राउझरला कंटेक्स्ट सेंड केला मी होता. तेच विचारत होतो, त्याचा ऑब्जेक्ट कुठे युज केला तुम्ही? हा, ऑब्जेक्ट यूज केला. हा, याचा फायदा काय झाला बघा. करंट युआर समजतं? सर अजून एक क्वेश्चन आहे माझा. आता आपण 2 न्यू पेज ओपन केलेत ना, पण ब्राउझर वरती एकच झालंय चालू. नाही, एकच पेजचा ऑब्जेक्ट चालू आहे. न्यू पेज. ब्राउझरला जोपर्यंत तुम्ही गो टू म्हणत नाही, अच्छा. आपला एकच पेजला कंटेक्स्ट चालू आहे ना. ऑब्जेक्ट बघा, हा, ब्राउझर पेजच ऑब्जेक्ट, चालू आहे, बरोबर. इंटरप्रिटर विल स्टार्ट ब्राउझर ऑब्जेक्ट. त्या ब्राउझर ऑब्जेक्टला न्यू पेज. ठीक आहे, त्या न्यू पेजला त्या ब्राउझरला मी कंटेक्स्ट सेट केला. ठीक आहे, आणि कंटेक्स्टचं न्यू पेज. अरे ही गोष्ट तीच झाली ना. हा, आलं लक्षात. कॉल कर, ओव्हरराईड करतोय ना फंक्शनला, आणि गो टू दॅट पेज अँड प्रिंट टायटल URL. जो तुमचा फर्स्ट क्वेश्चन होता की URL मध्ये युजर नेम पासवर्ड नको यायला, तर आपल्याला HTTP क्रिडेन्शियल सेट करावे लागतील. आधीच मी माझ्या ब्राउझरला सेट करून देतोय. हा, मग आता टेस्ट केस मध्ये ऍडमिन तो पार्ट घेणार नाही ना, का तो मॅच करताना तो मॅच होईल? तो मॅच नाही करते आता मी. आता हा सिनारिओ वेगळा, फर्स्ट सिनारिओ वेगळा होता ना. हा, तो मॅन्युअल वाला होता तो. हा सिनारिओ असा होता. हे 2 सिनारिओ का सांगतोय? PT11 बॅच का सांगतोय? सेलेनियम मध्ये ह्या गोष्टी नाहीच आहेत. सेलेनियम डायरेक्टली तुम्हाला असाच URL पास करायला लावणार आहे. सेलेनियम इज नॉट गोइंग टू प्रोव्हाइड एनी HTTP APIs, बट प्लेराइट इज प्रोव्हाइडेड APIs इंटरनली. ही मी काय सेंड केलंय? API चा डेटा सेंड केलाय. म्हणजे मी आधीच एक पोस्ट मेथड परफॉर्म करून देतोय. समजते? 2 ऑप्शन फॉर हँडलिंग द ऑथेंटिकेटेड API, authenticated URL. There is a 2 option.
आप यूआरएल में यूजर नेम पासवर्ड पास कर सकते हो, बट उसका डिसएडवांटेजेस है कि एंड यूजर के लिए आपका यूजर नेम एंड पासवर्ड शो आउट हो जाएगा. इट इज नॉट द सिक्योर यूआरएल. अगर आप उस यूआरएल को सिक्योर करना चाहते हो तो सेकंड सिनेरियो कि यू नीड टू सेट न्यू कंटेक्स्ट. इन दैट न्यू कंटेक्स्ट यू नीड टू पास HTTP क्रीडेंशियल्स. आता मी जेवढेही ऑटोमेशनचे सिनारिओ असे डिफरंट सिनारिओ सांगतो ना, these are the difficulties faced by automation engineer. तर तुमचे क्वेश्चन प्रत्येक सेशन झाल्यावर, फॉर एवरी सेशन यू नीड टू राइट दिस टाइप ऑफ क्वेश्चन. नोटबुक में ये क्वेश्चन होने चाहिए कि ड्यूरिंग द ऑटोमेशन व्हाट आर द डिफिकल्टीज यू हैव फेस्ड बिकॉज यू आर द एक्सपीरियंस कैंडिडेट. Sir, I am working 3 years in UI automation. Interviewer will ask, what are the difficulties you face during the automation? समजतं? याचा बेनिफिट काय झाला? हा जो कोड लिहिलाय त्याचा बेनिफिट दिस वन. ऑडिबल? यस. सर ती लाईन नंबर 21 परत आपण ऍड केली ना, पेज इज इक्वल टू कंटेक्स्ट डॉट न्यू पेज यस. 21. एकच ऑब्जेक्ट चालू आहे रे, एकच ऑब्जेक्ट चालू आहे. एकच ऑब्जेक्ट हे तेच आहे ना की एकच ऑब्जेक्ट वर आपण एकदा ब्राउझर. येस. हा ब्राउझर मी न्यू केला. ही लाईन नको आहे का तुम्हाला? नाही असू दे, पण मला ते दोन्हीकडे पेज दिसलं ना त्याच्यामुळे. ब्राउझरला पण कंटेक्स्ट सेट नाही करायचा, डायरेक्ट पेजला करायचंय तर करा ना. ब्राउझरला कंटेक्स्ट सेट नाही केला, जे पेज ओपन झालंय त्याच्यावर मी कंटेक्स्ट सेट केला, चालतंय ना. पण ब्राउझरला कंटेक्स्ट सेट केल्यावरच्या गोष्टी काय होत आहेत बघा. ब्राउझरला कंटेक्स्ट का सेट करतोय? इन फ्युचर सेम एपीआय सेम यूआरएल मला यूज करायची आहे, तर परत मी ब्राउझरला जाऊन कंटेक्स्ट सेट नाही करणार आहे. समजतं? ऑडिबल? हा सर, एकदा ते ब्राउझरला करून रन करून दाखवा ना. सेमच आउटपुट येतंय. ब्राउझरलाही सेट करा किंवा पेजलाही सेट करा. मी याच्यात एकच स्ट्रॅटेजी वापरलं, सेम ऑब्जेक्ट मी पुढे नेतोय. समजतं का? आता तुम्ही म्हणणार सर 2 वेळेस ओपन होत आहे. हा, दोनदा ती स्क्रीन दिसली. स्क्रिप्ट मध्ये आपण हे पण कॉल केलंय ना. अरे हा, वरच पण आहे. हे कॉल नाही केलं तर कशाला ओपन होणार ते? मग एकदाच दिसेल. हा, एकदाच दिसतंय बघा. मी ते अनकमेंट केलेलं ना. समजतं? आउटपुट सेम तुमचा क्वेश्चन आहे सर हा कंटेक्स्ट सेट नाही करायचा आहे, ब्राउझरला नाही करायचा, पेजला करा. पण बेस्ट वे सेट ऑन बोथ द साइड, ब्राउजर को भी एंड पेज को भी. The context is very important. Why important? You need to understand the scenarios. कि सर अगर मेरे पास एप्लीकेशन ओपन है, एप्लीकेशन ओपन के डिफरेंट वे हो सकते हैं. एप्लीकेशन ओपन के डिफरंट वे, मॅन्युअली पण मी ऍप्लिकेशन ओपन करतो कुठलंही ऍप्लिकेशन, आणि स्क्रिप्टने पण मी ऍप्लिकेशन ओपन करतो. आता बघा मी क्रोमलाच रन करतोय सर्व गोष्टी, पण आपली ही मीटिंग क्रोमवरच सुरू आहे ना. माझं क्रोम क्लोजच होत नाहीये. कुठलं क्लोज होत आहे? जे ऑटोमेशन थ्रू ओपन झालंय. समजतं? सो मैनुअल का कंटेक्स्ट अलग होता है, ऑटोमेशन का कंटेक्स्ट अलग होता है. कंटेक्स्ट क्यों बोल रहा हूं? जब तक आप इस कंटेक्स्ट को मैच नहीं करोगे तब तक आपकी स्क्रिप्ट रन नहीं होगी. सर सपोज मैन्युअली आई हैव ओपन द 3 ब्राउजर्स, क्रोम, तीन वेळेस मी ऍप्लिकेशन ओपन केले, 3 क्रोम ओपन केले मॅन्युअली.
ऑटोमेशन के थ्रू मैंने एक ही क्रोम ओपन किया है, सेम एप्लीकेशन. ऑटोमेशनचा कंटेक्स्ट नेहमी डिफरंट असेल मॅन्युअल कंटेक्स्ट पासून. The question will start. So in your system, there are total 4 browsers are open, 3 are with the help of manual, 1 is a automation. जब मैं क्लोज करता हूं तो कितने ब्राउजर क्लोज होंगे और कौन सा ब्राउजर क्लोज होगा, हमेशा ध्यान में रखना है. अगर आपने स्क्रिप्ट के थ्रू ब्राउजर ओपन हुआ है तो वो ब्राउजर ही क्लोज होगा. 3 ब्राउजर्स क्लोज नहीं होंगे. नो, असं तुम्ही नाही करू शकत सर मी मॅन्युअल ब्राउजर ओपन केलं आणि त्याच्यावरच ऑटोमेशन स्क्रिप्ट चालवतो. नो, ती वेगळी गोष्ट आहे. मॅन्युअली ओपन ब्राउजर एंड ऑटोमेशन के थ्रू ओपन ब्राउजर. इज दैट क्लियर? अगर इसमें किसी को कुछ डाउट होगा तो प्लीज लेट मी नो. मॅन्युअली ब्राउझर ओपन करतो म्हणजे सर हेच ना रे डायरेक्ट मॅन्युअली. क्रोम ओपन करायचं का? हा डायरेक्ट. आता हे माझं एक क्रोम ओपन आहे ना, ऑलरेडी मॅन्युअली ओपन केलं ना मी. हा, जिथं आपली मीटिंग चालू. हाँ, दिस इज क्रोम ऑलरेडी ओपन और जो मेरी स्क्रिप्ट ओपन कर रही है वो ब्राउजर अलग है. ओके. समजतं? तो जो ड्रायव्हर आपल्या लॅपटॉप मध्ये असतो तो ड्रायव्हर 2 डिफरंट पार्ट मध्ये वर्क करतोय, एक मॅन्युअल साठी एक ऑटोमेशन साठी. आता हा जो ब्राउजर आहे याच्यात तुम्हाला स्मॉल स्क्रीन मध्ये असं दिसत असेल. लेट मी रन दिस वन and इथं मी टाइम डॉट स्लिप टाकतोय 30 सेकंडचा, कारण मला एक हे करायचंय. काय करायचंय? स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. कुठला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे? अरे यार कुठे गेला रे? क्लोज नको व्हायला. नो 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 नो, इसको क्लोज करके स्क्रीनशॉट लेना है. आता दाखवतो. तुमच्या सिस्टीमला पण होते, माझ्या सिस्टीमला होतं. येस वन. ठीक आहे. आता माझ्याकडे मॅन्युअल ब्राउझर पण आहेत, ऑटोमेशन ब्राउझर ऑटोमेशनने ओपन झालेत आणि मी ड्युरिंग दॅट वन स्क्रीनशॉट घेतलेला आहे मॅन्युअली. दिसतो? ऑडेबल? येस. दिसतोय. येस सर. त्याच्यात काय दिसतंय रे? ऑटोमेशनने ओपन झालेला ब्राउझरला काय येतंय? टेस्ट येतंय ना, टेस्ट. हा मॅन्युअल ब्राउझर आहे ज्याच्यावर आपलं मीटिंग आणि मॅन्युअली मी ओपन केलेला, आणि हा ऑटोमेशन थ्रू ओपन केलेला आहे. ऑडेबल? तो मेरी स्क्रिप्ट रिस्पॉन्सिबल है ओनली क्लोज दीज ब्राउजर्स. द स्क्रिप्ट इज नॉट रिस्पॉन्सिबल टू क्लोज मैनुअल ब्राउजर्स. ये क्यों बोल रहा हूं? ऐसे इंटरव्यूज में क्वेश्चन आते हैं, सर दे हैव वी ओपन द 10 ब्राउजर, मैन्युअली 5 ब्राउजर्स मेरे सिस्टम में ओपन है और ऑटोमेशन के थ्रू 5 ब्राउजर्स मैंने ओपन किए हैं, तो कौन से ब्राउजर क्लोज होगा? सेलेनियम ऑटोमेशन से क्लोज होते. सेलेनियम मध्ये हे सिनारियोज डिफरंट आहेत, प्ले राइट मध्ये डिफरंट है. मिक्स करू नका प्रीवियस बैचेस. सेलेनियम के अंदर आपके पास 2 ऑप्शन है, क्लोज एंड क्विट. मैं क्लोज करूंगा तो सिंगल ब्राउजर क्लोज होता है सेलेनियम, और जब मैं क्विट करता हूं तो ऑल दी ब्राउजर्स क्लोज होते हैं सेलेनियम के थ्रू. बट प्लेराइट विल प्रोवाइड ओनली वन मेथड, क्लोज मेथड. सो क्लोज मेथड मीन्स जो भी ब्राउजर्स मैंने ओपन किए थ्रू माय स्क्रिप्ट, दैट ओनली गोइंग टू क्लोज. क्लियर? चलो. So today, no worries. Actually, I was also going for the navigations, but we'll discuss tomorrow.
कि एक ही ब्राउजर के यहाँ पे मैंने अगर मल्टीपल यूआरएल्स ओपन की है तो नेविगेशन कैसे हैंडल किया जाता है. नेविगेशन इन द सेन्स ह्या गोष्टी प्रत्येक ब्राउझरला ह्या गोष्टी असतात बघा. रिफ्रेश, बॅकवर्ड, फॉरवर्ड. समजतं? मॅन्युअली जेव्हा तुम्ही टेस्टिंग करतात किंवा मॅन्युअली जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टी ओपन करता. क्लियर? So that also there is a 3 different functions are available. With the help of that functions we can utilize. So tomorrow we'll discuss this topic, and then tomorrow we'll start with the locators, how to deal with the locators. कारण locators important आहेत. मला प्रत्येक ऑपरेशन परफॉर्म करायची ती लोकेटर्स वरच परफॉर्म होईल वेब एलिमेंट वर. Because on this screen, suppose I want to enter the ईमेल एड्रेस हियर, मैं डायरेक्टली मेरे स्क्रिप्ट के थ्रू एंटर नहीं कर सकता हूं. मुझे क्या करना पड़ेगा, कहां पे एंटर करना है. फॉर दिस एलिमेंट, ऑन दिस एलिमेंट आई वांट टू एंटर द डेटा. तो उस एलिमेंट को हमें फाइंड करना होता है, जहां पे हम लोकेटर्स डिस्कस करेंगे. सो सेलेनियम ओनली सपोर्ट Playwright only support 4 different methods to find out the locator. CSS selector, डिटेल में डिस्कस करेंगे. XPath, DOM structure of any page, by text and by role based finding. तुम्ही सेलेनियम मध्ये जाणार तर सेलेनियम मध्ये आयडी, क्लास, नेम, अजून रे कोणी वन XPath, CSS locator, link text. CSS, लिंक टेक्स्ट, हे एवढे सेलेनियम चे लोकेटर प्लेराइटने असे रिप्लेस केलेत. मी दोघं गोष्टी का सांगतोय, तुमचा हा क्वेश्चन क्लिअर व्हायला हवा न्यू बॅच आणि प्रिव्हियस बॅचेस ऑल द बॅचेसला, की तुम्ही प्लेराइट वापरतायत तर का वापरता. व्हॉट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ प्लेराइट. फर्स्ट ऍडव्हान्टेज, सर आय हॅव नॉट गिवन द वेट्स. फर्स्ट वेट दिलेच नाहीत. सेकंड ऍडव्हान्टेज, I can hide the authenticated APIs. Third advantage, ID हे लोकेटर साठी तिकडं किती मेथड होत्या रे. फाइंड एलिमेंट्स, इथं मेथडच नाहीये. इथं डायरेक्टली तुम्ही त्या पेजला जाऊन लोकेटर फाइंड करणार आहेत. असे पेज डॉट लोकेटर, बस खतम कहाणी. तिकडं ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट, मग एलिमेंट फाइंड करा, ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट्स, मग ऑल द एलिमेंट्स फाइंड करा. ते सर्वांना रिप्लेस केलंय लोकेटर फंक्शनने. ठीक है, चलो नो वरीज. मैं दोनों चीजें क्यों कंबाइन बोल रहा हूं, बिकॉज आपको ही बेनिफिट होगा. प्लेराइट इज कमिंग इन मार्केट फ्रॉम 2025. उससे पहले तो आपका सेलेनियम ही था ना. आता तुम्ही म्हणणार सर आय हॅव द 3 years ऑफ एक्सपिरियन्स इन UI ऑटोमेशन, तर तुम्ही 3 वर्षापूर्वी प्लेराइट वापरतच नव्हते. येस ऑर नो. इंटरव्ह्यूवर तुम्हाला इथंच पकडणार आहे. अरे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि 3 वर्षापूर्वी प्लेराइट कुठं होतं. These questions scenarios are very important. Sir, I am using the Playwright. तो वो आपको पूछेगा कि विच पाइथन वर्जन यू आर यूजिंग. आपके माइंड में फिक्स होना चाहिए. अगर आप प्लेराइट यूज कर रहे हो तो पाइथन 3.8 के नेक्स्ट वर्जन ही आप यूज करोगे.
जर तुम्ही म्हटलं की मी 3.6 यूज करतोय सर, संपला. हा, सेलेनियम साठी यूज करतात रे. दोनों का डिफरेंस क्यों बोल रहा हूं? बिकॉज दिस सिनारियोज विल क्रिएट. हर एक चीज में सेम ही सिनारियोज है, ओनली द इम्प्लीमेंटेशन इज अ डिफरेंट. प्ले राइट के बेनिफिट क्या है मैं हर एक सेशन में एक्सप्लेन कर रहा हूं बेस्ड ऑन द सेलेनियम. इसलिए मैंने प्रीवियस बैचेस को भी बोल दिया कि अगर आपको फ्यूचर में प्ले राइट यूज करना है आफ्टर 2 years, आफ्टर 3 years, यू कैन अटेंड दिस बैच. रिझ्यूमला जेव्हा तुम्ही या दोघं गोष्टी टाकणार आहे, सेलेनियम कॉमा प्ले राइट, UI ऑटोमेशन स्किल्स सेलेनियम प्ले राइट असे जेव्हा टाकतात ना, जब आप आपका इंट्रोडक्शन दोगे, फर्स्ट क्वेश्चन इन इंटरव्यू, इंट्रोड्यूस योर सेल्फ. ओके, इंट्रोडक्शन हो गया, डन. प्रोजेक्ट इज ऑप्शनल, अगर पूछ लिया तो वेल एंड गुड, नहीं पूछा तो वेल एंड गुड. देन दे विल आस्क which type of automation you have did, UI automation, API, database, CLI, whatever. No? So you are going to say, sir, I have did the UI automation. Question will start there. Which library you have used for the UI automation? What is your framework structure? Framework के अंदर आपने कौन सी लाइब्रेरी यूज की है? कंफ्यूजन ही कंफ्यूजन. सर मैं सेलेनियम अगर बताऊंगा तो सेलेनियम के ऑल आपको पता होने चाहिए. आप प्ले राइट से जा रहे हो तो प्ले राइट ऑल पता होना चाहिए. आणि जर तुम्ही परत म्हटले मी दोघं यूज केले तर दोघांचा डिफरन्स तुम्हाला माहित हवा. समजतं? सर मग PT 12 बॅचने काय करायचं प्ले आम्हाला? राइट, प्ले राइट. सेलेनियम नाहीच आहे तुम्हाला. पण सर मग आम्हाला एक्सपिरियन्स दाखवता कसं येईल 2-3 वर्षाचा? कारण मग 25 पासूनच्या आधी तर आम्हाला हेच दाखवावं लागेल ना सेलेनियम. हा, तसं सेम. तुम्हाला अजून एक आहे ना रे, कुठलं रे, API. हा, मी तुम्हाला हे म्हणत नाहीये. सी, आता काही कॅन्डिडेटचे सिनारिओ असे असते. अक्षय सरने डिस्कस पण केला असेल, आय एम नॉट शुअर डिस्कस किया या नाही. सो रियल केस, सपोज लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग फर्स्ट, नो, देन आई विल एक्सप्लेन. ओके.